मित्रांनो, 4 जून 2017 रोजी एक 17 वर्षाची मुलगी उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये तिथलचे आमदार कुलदीप सिंग सेंगर याच्या घरी जॉबसाठी जाते आणि तिथे तिचा सामूहिक करवतो। नेमकं काय घडलं होतं हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही। पीडितेच्या म्हणण्यानुसार शशी सिंग, तिचा मुलगा शुभम सिंग आणि तिची मुलगी निधी सिंग हे तिला नोकरीचे आमिष दाखवून कानपूरला घेऊन येतात। त्यानंतर 11 जून 2017च्या रात्री शुभम सिंग आणि त्याचा ड्रायव्हर अवधेश तिवारी हे तिच्यावरती सामूहिक बलात्कार करतात। त्यानंतर 60,000 रुपयामध्ये ब्रिजेश यादव याच्याकडे तिला विकतात असाही तिचा आरोप आहे। त्यानंतर 20 जून 2017ला शुभम सिंग आणि अवधेश तिवारी यांच्यावरती FIR दाखल होते। त्यानंतर 22 जूनला पीडिता ही बयानसुद्धा देते। त्यानंतर पॉक्सो ॲक्टनुसार दुसरी FIR सुद्धा दाखल होते, पण पुढे काही कारवाई होत नाही। त्यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर ती आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा करते। ती मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिते, त्यामध्ये ती सांगते की 11 जूनच्या आधी 4 जूनला कुलदीप सिंग सेंगर यांनी तिच्यावरती बलात्कार केला होता, पण त्याचे नाव नोंदणी करण्यासाठी पोलिसांनी नकार दिला, कारण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते। त्यानंतर 5 एप्रिल 2018ला तिच्या वडिलांना अटक करण्यात येते। न्यायालयीन कोठडीमध्ये तिला बेदम मारहाण करण्यात येते आणि त्यानंतर 9 एप्रिलला त्यांचा मृत्यू होतो। या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरचा भाऊ अतुल सेंगरला अटक करण्यात येते आणि 6 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येतं आणि ही केस CBI कडे ट्रान्सफर केली जाते। बरं, ते एवढ्यावरच थांबत नाहीत। पीडितेच्या काकाच्या 18 वर्ष जुन्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात येते। त्यानंतर पीडिता, तिचे वकील आणि तिचे 2 नातेवाईक हे कोर्टामध्ये जात असताना तिच्या वाहनाला ट्रक धडक देते आणि त्यामध्येच त्यांच्या 2 नातेवाईकांचा मृत्यू होतो आणि ही धडक कुलदीप सेंगरनेच घडवून आणली होती। यावरती दिल्ली उच्च न्यायालयाला जाग येते आणि 16 डिसेंबर 2019ला कुलदीप सिंग सेंगरवरती बलात्काराच्या प्रकरणाला दोषी ठरवण्यात येतं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन 25 लाखाचा दंड ठोठावण्यात येतो। त्यानंतर मार्च 2020मध्ये पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना दोषी ठरवण्यात येतं आणि 10 वर्षाची शिक्षा सुद्धा होते। पण आता 7 वर्षानंतर 23 डिसेंबर 2025ला दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती आणि जामीन मंजूर करून दिला होता। पण या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये प्रोटेस्ट झाले होते आणि CBIने सुद्धा या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती 29 डिसेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल स्थगित केला आणि त्यांच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे। पण या प्रकरणाचा निकाल अजून काही लागला नाहीये। 4 हप्त्यानंतर अजून एक सुनावणी होणार आहे। तर मित्रांनो, यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा।